लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याचे निकालही समोर आले आणि या निकालानंतर खास करून महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचे निकाल लागले त्या निकालाची खूप चर्चा वेगवेगळ्या स्तरांवरती अजून सुद्धा सुरू आहे। अर्थात मोदींचं मंत्रिमंडळ सुद्धा तिकडे जाहीर झालं, वेगवेगळी खाते वाटप सुद्धा झाली। असं असताना अजूनही महाराष्ट्रातला जो निकाल लागलाय त्या निकालाच्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती चर्चा सुरू आहे आणि यामध्ये सर्वात गाजलेला फॅक्टर म्हणजे मनोज जरांगेंचा फॅक्टर, अर्थात मराठा आरक्षणाचा फॅक्टर। मराठा आरक्षणाच्या या फॅक्टरनं खास करून महायुतीला खूप जोरदार धक्का बसल्याचं या संपूर्ण निकालामधून दिसून येते। खास करून यामध्ये जर बघायला गेलं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्ये मनोज जरांगेंचा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आपण जर बघितलं तर मराठवाड्यामधील 8 मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही मतदारसंघांमध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याचमुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जरांगेंचा हा फॅक्टर खूपच चालला असल्याचं बोललं जातंय। आता लोकसभेच्या निवडणुका तर पार पडल्यात, मात्र विधानसभेला सुद्धा या फॅक्टरची भीती कुठेतरी सर्व पक्षीय जे जनप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मनामध्ये बसली आहे का, असंच काहीच चित्र समोर येऊ लागले। याचं कारण असं आहे कारण लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्या दरम्यान केलेली काही वक्तव्य होती। त्यांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचा जर प्रश्न निकाली नाही लागला तर विधानसभेला आम्ही स्वतःचे 288 उमेदवार तिथं उभा करू, अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं आणि याचमुळे कुठेतरी लोकसभेचा हा निकाल पाहता महायुतीच्या आमदारांना मनोज जरांगेंची आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धास्ती बसली आहे का, असंच चित्र काहीसं समोर येऊ लागले। हे चित्र नेमकं काय आहे आणि महायुतीच्या आमदारांमध्ये यामुळे नेमकी काय खळबळ उडाली आहे हेच पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर झालंय असं की मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आपलं उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये सुरू केले आणि मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण सुरू होताच महायुतीतल्या काही आमदारांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, तर काही आमदारांनी पत्र काढून या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय। देवेंद्र फडणवीसांचे खास मानले जात असणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होताच अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि मनोज जरांगे पाटलांशी त्यांनी या भेटीमध्ये चर्चा सुद्धा केली आहे। आता राजेंद्र राऊत यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय का याबाबत तर जाहीर कुठलं वक्तव्य आलेलं नाहीये, मात्र त्यांनी तिथं जाऊन त्यांची भेट मात्र नक्की घेतली आहे। राजेंद्र राऊत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नुकत्याच पार पडलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शी हा विधानसभा मतदारसंघ येतो आणि बार्शीमधून ओमराजे निंबाळकर जे आहेत, जे बार्शीमधून तब्बल 54,000च्या वरती जो लीड आहे तो ओमराजेंना पडलाय आणि ओमराजेंच्या विरोधामध्ये ज्या उमेदवार होत्या अर्चना राणा जगजितसिंग पाटील त्यांना मात्र बार्शीमधून खूप कमी प्रमाणामध्ये मतं मिळाली आहेत ओमराजेंच्या तुलनेमध्ये। याचमुळे कुठेतरी बार्शीचे आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांच्या सुद्धा अडचणी वाढल्या आहेत असं दिसून येतंय, असं तिथल्या स्थानिक विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे। कारण 54,000चा लीड हा ओमराजे निंबाळकरांना मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट मानली जाते। त्याचमुळे कुठेतरी या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं होतं आणि आता सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बार्शीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय। असं असताना 54,000चा लीड मिळाल्यामुळे कुठेतरी राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आपला सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर पाहिलं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा किंवा मनोज जरांगे पाटलांचा इम्पॅक्ट पडल्याचं सुद्धा या निवडणुकीत दिसून येते। कारण या निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तापलेलं होतं त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली होती आणि ही टीका केल्यानंतर कुठलाही आमदार म्हणजे महायुतीतला कुठलाही आमदार मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिम्मत करत नव्हता। अशा वेळेस राणा जगजितसिंग पाटलांनी फेसबुकवरती लाईव्ह येऊन मनोज जरांगे पाटलांवरती टीका केली होती आणि त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये राणा जगजितसिंग पाटलांच्या विरोधामध्ये एक संतापाची लाट उचलल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। त्याचमुळे कुठेतरी आता या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये
5 महायुतीचे आमदार आहेत आणि या 5ही महायुतीच्या आमदारांना एकाही मतदारसंघांमधून अर्चना राणा जगजितसिंग पाटलांना लीड देता आलेला नाहीये। त्याचमुळे या मतदारसंघांमध्ये सध्या मनोज जरांगे पाटलांच्या इम्पॅक्टची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी बार्शीचे आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांची घेतलेली जी भेट आहे या भेटीची सुद्धा चर्चा होताना दिसून येते। राजेंद्र राऊत यांनी विशेष म्हणजे सांगायचं झालं तर राजेंद्र राऊत यांनी ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली त्यानंतर राजेंद्र राऊतांनी मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या कोस्टल रोडचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जाऊन भेट घेतली आणि तिथं जाऊन त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली। दरम्यान तिथं जाऊन त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची किंवा जरांगे पाटलांच्या भेटीबद्दल काही चर्चा केली आहे का याबद्दलचे तपशील मात्र समोर आलेले नाहीयेत। मात्र या भेटीमुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चर्चा बार्शी मतदारसंघामध्ये सुरू असल्याचं दिसून येते। आता आपण जर दुसऱ्या एका महायुतीच्या आमदाराबद्दल बोलायचं झालं तर ते आमदार म्हणजे आहेत माडेचे आमदार बबनदादा शिंदे। बबनदादा शिंदेंनी तर जाहीर पत्र काढून मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय। बबनदादा शिंदेंनी जे पत्र दिले त्या पत्रामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते आधी आपण बघूयात। तर बबनदादा शिंदेंनी म्हटलंय की मराठा समाज पूर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्यानं मराठा समाजातील तरुण तरुणींना प्रत्येक क्षेत्रांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे। मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारनं मराठा समाजास आरक्षण देणं आवश्यक आहे। तसंच मराठा समाज बांधवांना ओबीसी मध्ये कुणबी मराठा सगळे सोयरे या शब्दांचा अंतर्भाव करून लाभ मिळण्यासाठी मौजे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणास मी माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे। आता जर आपण बबनदादा शिंदेंच्या मतदारसंघाचं चित्र जरा बघितलं या लोकसभा निवडणुकीमधलं तर माढा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्येच माढा विधानसभा मतदारसंघ येतो आणि तिथले बबन शिंदे हे आमदार आहेत आणि बबन शिंदेंच्या या मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल 1,22,570 मतं मिळाले तर त्यांच्या विरोधामध्ये असलेले रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना 70,055 मतं मिळालेत। म्हणजे बबन शिंदे यांच्या या मतदारसंघांमधून तब्बल 52,515 मतांचा लीड जो आहे तो धैर्यशील मोहिते पाटलांना मिळाला आहे। त्याचमुळे आता कुठेतरी या मराठा आंदोलनाचा जो इम्पॅक्ट आहे तो या मतदारसंघामध्ये सुद्धा दिसून आलेला आहे आणि त्याचमुळे बबन शिंदे यांनी हे तातडीचं पाऊल उचलत जसं मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झालं तसं मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय बबन शिंदे यांनी घेतलेला आहे। आपण जसं की बघितलं की या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातले 8 जसं की सुरुवातीला सांगितलं मराठवाड्यातले 8 मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय। आणि मनोज जरांगे पाटलांनी जो इशारा दिलाय विधानसभेच्या दृष्टीनं कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तर मनोज जरांगे पाटलांनी कुणाचंही नाव न घेता याला पाडा त्याला पाडा तुम्हाला कुणाला पाडायचं ते पाडा अशी भाषा वापरली होती मात्र त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं। मात्र विधानसभेला मात्र आपण नाव घेऊन पाडणार आहोत अशा स्वरूपाचा जो इशारा आहे तो मनोज जरांगे पाटलांनी दिलाय आणि त्याचमुळे आता कुठेतरी महायुतीच्या आमदारांसोबतच महाविकास आघाडीचे आमदार सुद्धा या विचारामध्ये पडलेले आहेत की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा जाहीर केला पाहिजे। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांचं जर आंदोलन सुरू झालं त्यानंतर राजेश टोपेंनी तात्काळ तिथं जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली। त्यामुळे आता भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन नेमकं कुठं जातंय आणि या आंदोलनाला अजून किती आमदारांचा पाठिंबा मिळतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।